फुले वेचिताची बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा. विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आहे माऊलींचा समाधी संजीवन सोहळा. तर त्या निमित्ताने आज आपण थोडस माऊलींच्या चरित्रावर, माऊलींच्या लिखाणांवर, ज्ञानेश्वरी, गौळण या सगळ्या याच्यावर दोन शब्द आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर दोन शब्द बोलणं म्हणजे सूर्यापुढे काजव्याने काय टिमटिम करावी, आपली काही योग्यता नाहीये. पण एकंदरीत विचार केला, आपण पाहिलं की आपल्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि संजीवन समाधी घेतली. जर माऊलींनी, मला तर वाटतं, समाधी घेतली नसती तर ही ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचली नसती. की एक 16-20 वर्षाचा तरुण मुलगा समाधी घेतोय, त्याचं कौतुक आणि नवल वाटायला लागलं की त्यांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये असं काय लिहिलं आहे. आणि ती ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचली. मोगरा फुलला, मोगरा फुलला, त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे माऊलींनी जी वेल लावली होती ती आज घराघरात आणि मनामनामध्ये ती ज्ञानेश्वरी पोचली आहे, तो हरिपाठ पोचलेला आहे. तर एक त्या निमित्ताने आपल्याला माऊलींच्या हृदयापर्यंत जाता येतं. त्यांनी जे लिखाण केलं आहे ते जर आपण पाहिलं वाचून, तर ते लिखाण नसून माऊलींचं आपल्याला एक पत्रच आहे, प्रत्येकाला लिहिलेलं. ते ती ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येकाला लिहिलेलं पत्र आहे. आणि ते वाचताना माऊली अगदी आपल्या हृदयात आलेले आहेत, याचा अनुभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. तर आता ही जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्याच्यातील ओव्या इतक्या सुंदर आहेत की एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज असं म्हणतात त्यांच्या अभंगात, एक तरी ओवी अनुभवून पाहावी तरी जीवन सार्थकी होईल, धन्य होईल. एका तरी ओवीनुसार आपण जगलो ना तर आपण मनुष्याप्रमाणे जगलो असं म्हणता येईल. आपण आता सध्या मनुष्य असूनही मनुष्यासारखं नाही जगत, आपण पशुप्रमाणे जगतो. म्हणून म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. ती ओवी अनुभवली तर आपण मनुष्य झालो असं आपण समजू शकतो. तर आता एक सहजच एक ओवी तुम्हाला वाचून दाखवते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 178 आणि ओवी क्रमांक 177 असं आपण पाहणार आहोत. तर सहजच पाहिलं, एवढ्या सुंदर ओव्या आहे, कोणतीही ओवी घ्या. आता ही एक ओवी आहे 178 क्रमांकाची. पै वसंताचे रिगवणे, झाडाचेही साजेपण, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. म्हणजे माऊली इथे सांगतात की ज्याप्रमाणे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतू सुरू झाला आहे हे समजते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या विशिष्ट कर्मावरून झालेली ज्ञानप्राप्ती लोकांस ओळखता येते. म्हणजे आता झाडाची पानगळ जरी सुरू झाली तर आपल्याला कळतं की हा कोणता महिना सुरू आहे. नवीन पालवी जरी फुटली तरी आपल्याला कळतं की हे हवामानात बदल झाला आहे, वसंत ऋतू सुरू झाला आहे आणि झाडांना नवी पालवी फुटली आहे. तसंच माणसाच्या वागण्यावरून, बोलण्यावरून त्याला काय ज्ञान आहे, त्याच्यावर काय संस्कार आहेत हे आपल्याला कळतं. प्रत्येक जणांचं बोलणं जेव्हा सुरुवात होते त्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की याला कुठपर्यंत संस्कार आहेत, कुठपर्यंत याला ज्ञानाची प्राप्ती आहे. शक्यतो बरेच लोक मौनच धरतात, काही जण कमी बोलतात. काहींचं असं असतं की उथळ पाण्याला खळखळाट ठार, बोलतात खूप पण तेवढं त्यांना ते ज्ञान नसतं. आणि काही जे ज्ञानी असतात ते खरंच प्रत्यक्षात कमी बोलतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या त्या ज्ञानाचं तेज असतं. त्याप्रमाणे
माऊली म्हणतात की जसं झाडांना टवटवीत पालवी फुटते त्याच्यावरून ऋतू कोणता ते कळतं, तसंच माणसाच्या उठण्या बसण्यावरून वागण्यावरून त्या माणसातील संस्काराची त्याच्या स्वभावाची आपल्याला एक माहिती होते. दुसरी ओवी आहे, का भूमीचे मार्दव, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सकुलिनाचे. झाडाच्या नाही अथवा कोंबाच्या कोवळेपणामुळे जसा जमिनीचा मृदूपणा दिसून येत असतो किंवा कुलीन माणसाच्या सदाचरणावरून त्याचा थोरपणा दिसून येतो. म्हणजे एखादी काळीची जमीन असते, एखादी कोरडवाहू जमीन असते, एखादी मुरबाड जमीन असते, त्या ठिकाणी तसं तसं पीक आपल्याला घ्यावं लागतं. काही बागायती जमीन असते, त्या भागातलं पीक बघा किती छान हिरवगार आणि दाट असतं. कोरडवाहू जमीन असते, मुरबाड जमीन असते, त्याच्यातली पिकं त्या पद्धतीने असतात. तसं खाली जमीन किती भुसभुशीत आहे. शेतकरी सुद्धा बी पेरण्याच्या आधी ती जमिनीवर मशागत करतो, त्याच्यावरती संस्कार करतो त्या जमिनीवर, त्या जमिनीला पेरणी करतो, त्याच्यात खत पाणी घालतो आणि बी पेरणी झाल्यावर थोड्याच प्रमाणात त्याला माहिती असतं याला किती पाणी द्यायचं. म्हणजे एक प्रकारे संस्कारच केले जातात त्या जमिनीवर. त्याचप्रमाणे माणसाच्या सुद्धा सद्वर्तनावरून त्या माणसामध्ये त्याच्यावरती त्या कुलातून, त्या घरातून, त्या शिक्षणातून त्याच्यावर काय संस्कार झाले हे आपल्याला कळतं. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, पहा या दोनच ओव्या मी पाहिल्या आपण, पण केवढं सौंदर्य आणि केवढं गहन अर्थ आहे. ह्या दोन ओव्यांप्रमाणे जरी आपण जगलो तर आपल्यामध्ये माणसाचे सदाचार निश्चितच येतील. आणि दुसरं म्हणजे ज्या माऊलींनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, तर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने का होईना पण त्या दिवसाच्या परिस्थिती काय होती, त्या दिवशी माऊली ज्यावेळेस समाधी घेत होते त्यावेळेस आपण नव्हतो, पण निदान त्या प्रसंगाला आपण टच तरी होतो. ज्यावेळेस आपण समाधी संजीवन सोहळ्याचं वर्णन वाचतो किंवा श्रवण करतो, तर त्या प्रसंग आपल्या डोळ्यापुढे आजही जसाच्या तसा उभा राहतो आणि आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असं वाटतं. बरं, मला अजून एक प्रश्न पडायचा की माऊलींना माऊली का म्हणतात? तर माऊलींना माऊली का म्हणतात, तर मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचली किंवा माऊलींची बाकीची साहित्य वाचली, म्हणजे गवळणी आहे, भारुड आहे, अभंग आहे, तर त्याच्यातून मला जाणवलं की माऊलींना बराचसा त्रास झालेला आहे त्यांच्या बालपणी, पण त्याची कुठेच त्यांनी त्यांच्या लिखाणात कुठेच त्यांनी त्याचा त्रागाही शब्दांमध्ये मांडलेला नाही की कोणाला त्यांनी दोषही दिलेला नाही. जे घडलं त्याची त्यांनी आठवण सुद्धा ठेवलेली नाहीये. त्यांच्या एकंदरीत लिखाणावरून कळतं. आपलं कसं आहे का, आपलं कसं आहे, एखाद्याने मला उलट बोललाय, एखादा मला रागाने बोललाय ना, तर मग मी त्याच्याशी बोलणारच नाही. तो मला काहीतरी ती टोचून बोलली ना, तर मी आता तिच्याशी कधी बोलणारच नाही. तर एखाद्याने मारलं तर गोष्टच लांब, जन्मोजन्मी त्याचा बदलाच घेऊ नाही का, किंवा त्याला आपण तिथेच शिवाशाप देऊ की देव बघून घेईल तुझं वाटोळं होईल, असं काही नको ते आपण, म्हणजे एखाद्याने आपल्यावर हात उगावला तर आपण नाही मरेपर्यंत विसरत. पण माऊलींनी काय केलं, त्यांना विसोबा खेचर यांनी मारलं, पण माऊलींनी विसोबा खेचरांना सुद्धा त्यांचं अनुयायी बनवून घेतलं की विसोबा खेचरांनी त्यांना गुरु मानलं, इतकं प्रेम दिलं माऊलींनी. मग जे माऊलींच्या पसायदांमध्ये सुद्धा आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे माऊली काय करतात की माऊली म्हणा किंवा संत म्हणा, पहिलं दुष्ट लोक आहेत, जे खळ आहेत ना, आधी त्यांच्यासाठी देवाकडे वर मागतात की देवा आधी यांचं भलं कर, आधी यांच्या इच्छा पूर्ण कर, आधी यांच्यावर लक्ष ठेव, असं संत देवाकडे खळांसाठी मागणी करतात. आपण तसं करू का? आपण जे चांगली आहे ना तीच माझी मैत्रीण, जो चांगला आहे मला मदत करतो ना तोच माझा शेजारी, जो मला मदत करत नाही त्याला आपण दूर ठेवतो, किंवा ज्याला
अत्यंत गरज आहे आपली, त्यालाही आपण आपल्यापासून लांब ठेवतो. म्हणजे माझी कोणाला मदत नको, मलाही कोणी नको, आपण नुसतं माणसांना टाळत राहतो. संत तसं नाही करत. संत जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. ज्याला गरज आहे ना त्याच्याजवळ संत पहिलेच पोचतात किंवा त्याला आपल्या जवळ आपलंसं करतात. आपलं तसं नाही, आपण आपल्या गरजेनुसार आपण आपल्या भोवती आपली आवडीची माणसं आपण पेरतो, असं आहे. म्हणून संत हे वेगळे असतात. ज्यांना शास्त्र वाचायचा कंटाळा येतो किंवा शास्त्र समजत नाही, त्यांनी काय करावं, त्यांनी संतांची चरित्र वाचावी. संतांची चरित्र जरी वाचली ना तरी त्यांनी ती कृतीतून जीवन जगून त्यांनी दाखवलं की कसं जगायचं, कसे एक एक गोष्ट सोडून द्यायची. आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघालेलो असतो. एखाद्या आपण सहलीला जरी चाललो तरी आपण व्यवस्थित बॅग भरतो. मग आता आपल्याला परतीच्या प्रवासाकडे जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. तर मग त्याने कसली तयारी करावी, जे काय आहे ना वाईट शिदोरी, आपल्या गाठोड्यातल्या वाईट आठवणी ज्या आहेत त्या काढून टाकून द्याव्या आणि सोबत फक्त चांगल्या चांगल्या आठवणींचं गाठोडं घेऊन परमेश्वराकडे जावं. आणि परमेश्वराकडे जाण्याचा प्रवास हा आनंदी आहे, आनंदमय आहे. आनंदाने आपण या मृत्यूलोकावर आलो आहोत तर एक आनंद साजरा करावा आणि आपला शेवट सुद्धा आनंदातच. आपल्या अवतीभोवती जेवढी माणसं आहे त्यांना आपल्यापासून काहीतरी सतत मिळत गेलं पाहिजे. माऊली आपल्यासाठी खूप काही देणं देऊन गेलेले आहेत, खूप काही माऊलींनी दिलेलं आहे, इतकं की ते किती काळ सरला तरी येणाऱ्या पिढीला ते ज्ञान आहे ते नवीनच राहणार आहे. हे ज्ञान कधीच जुनं होणार नाही. म्हणूनच त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस. अशा पद्धतीने माऊलींनी आपल्याला खूप खूप काही काही दिलेलं आहे. आणि मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये 2 शब्दांमध्ये माऊलींबद्दल काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं. मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.